नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आता मी आली आहे वरळीच्या बीडीडी चाळीमध्ये आणि आज ज्याला मी भेटणार आहे ना तो इतका उपद्व्यापी आहे, 1 मिनिट सुद्धा स्वस्थ बसत नाही, इतका फ्लेक्सिबल आहे की जिम्नॅस्टिकचे सगळे प्रकार त्याला करता येतात। पण त्याच्या बाबतीत ना एक खास बाब आहे आणि ती म्हणजे त्याला प्रचंड देशाभिमान आहे आणि आपल्या वडिलांप्रमाणेच त्यालाही मिलिटरीत जायचंय। चला तर मग भेटूया समर्थला। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। मी बोलू काही प्लीज? बोलू मी? खाली ठेव प्लीज। हाय समर्थ। समर्थ जरा खाली ठेवतोस प्लीज? हाय। अच्छा ओके ओके फाईन, खाली ठेव। मला सांग, तू हा कुठला कट केलायस? असं असं तुझ्या आईने इथे अशी वाटी ठेवली होती आणि कट 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 असं केलंय का तुला? नाही, राजू मामाकडे कापले। हो? हा, सलमान खान। कोण? सलमान खान। सलमान खान? तो कोण आहे? हिरो। हिरो आहे तो? हा। आणि तू? हिरो। हिरो। तू झिरो आहे? हा। हो, मला सांग की तुझी सगळ्यात आवडती गोष्ट कुठली आहे? गोरिला। गोरिला? टायगर। अच्छा, तू इतका गोरा आहे म्हणून तुला गोरिला आवडतं? हा, हा। तुला मोठं होऊन काय व्हायचंय? आर्मी मॅन। डिस्का डिस्का। वा, तुला तुझ्या बाबांसारखं व्हायचंय? बाबा नाही, पप्पा। अच्छा सॉरी सॉरी, बाबा म्हणजे आजोबा आणि पप्पा? पप्पा मम्मी। पप्पा मम्मी आहेत, मग मम्मी कोण आहे? मम्मी पप्पा। मम्मी पप्पा आहे आणि पप्पा मम्मी आहे आणि मग आई कोण आहे यात? आई बाबा। आई बाबा आहे आणि बाबा कोण आहेत? आई। अच्छा, जरा बेसिक मध्ये काहीतरी घोळ आहे तो मी नंतर सॉर्ट करते, पण आधी मला सांग तुझे पप्पा काय करतात? आर्मीमध्ये काम करतात। आर्मी मध्ये आहेत, किती छान आणि तुला किती मस्त वाटत असेल ना? हा, आणि त्यांची वेळ मस्ती करतो मी। तू ज्याच्यावर मस्ती करतो ते तुला किती दिवस भेटतात? 1000. अच्छा, एवढा वेळ भेटतात तुला ते? नाही, 1000. म्हणजे 1000 दिवसांनी भेटतात? हा। ओय गॉड, सो क्यूट। तुला पप्पांची आठवण आली तर तू काय करतोस? पप्पाने फोन करतो, फोनवरून रोज बोलतोस त्यांच्याशी? हा। आई ग, कसा गोडू आहेस रे तू, मस्त। आणि तू जिम्नॅस्टिक सॉलिड करतो असं कळलं मला। हो, काय करतोस तिकडे? डान्स। कसला डान्स? रोप डान्स नाही, रोप डान्स। हा। रोपवर काय पण करू शकतो आपण। आई गो, पण तो रोप असा बांधलेला असतो का कोण पकडलेला असतो? नाही, रोप बांधलेला पण असतो, असं असं करायचं आणि असं असं बांधायचं पण खाली पण। आणि मग आपण त्याच्यामध्ये अडकून बसलो आणि आपण बांधून गेलो तर मग आपण डान्स कसा करणार? नाही, त्याच्यावर बांधत नाही। पण रोप आहे ना, मग रोप मग बांधणार ना। रोप वर काय पण करू शकतो आपण। आणि योगा? हा, योगा स्कूलमध्ये। हो, स्कूल मधून मैदानात घेऊन जातात। काय 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 काय? स्कूलच्या ग्राउंड मध्ये घेऊन जातात। अच्छा, स्कूलच्या ग्राउंड मध्ये घेऊन जातात। ओके ओके ओके। आणि पण मग असं काहीतरी ताकदवान पाहिजे ना, आता एवढं तू योगा करणार, रोप डान्स करणार तर शक्ती येण्यासाठी काय अंड बिंड खातोस की नाही? खातो, कसं रोज खातो। काय सांगतोस? हो? हा। आणि मग काय ताकद येते तुझ्या अंगात? हा। म्हणजे तू बाहुबली आहेस? हा। ही तुला आवडतं बाहुबली? तू बाहुबली आहेस? काही काही आता परत अंडी ऍपल काहीतरी बाहेर पडणार आहेत का? नाही, मग एक वेळ। ओय गो, अयो बापरे, खूप ताकद आहे. तर मग ते अंड, हो मला कळलं खूप ताकद आहे. थांबा, अरे पहिले एक
हात लावा. हा. आई गो दमले रे. बॉडी आहे. हो ना, काय सॉलिड बॉडी आहे रे. मस्त. मला सांग, आपला राष्ट्रीय पक्षी कोण आहे? नॅशनल बर्ड कोण आहे? पिकॉक. हा, व्हेरी गुड. नॅशनल ॲनिमल? टायगर. व्हेरी गुड. नॅशनल फ्लावर? लोटस. ओ हो, क्या बात आहे. आणि आपल्या इंडियन फ्लॅग बद्दल सांग. मॅप ऑफ इंडिया. अच्छा, मॅप ऑफ इंडिया. हा सांग. मॅप ऑफ इंडिया मध्ये महाराष्ट्र आणि मुंबई सिटी. हो ना. हा, वरलीला आलेत तुम्ही. काय सांगतो? हा खरं. वरळीला आलोय? हा. पण मला तर सांगितलं मी बीडीडी मध्ये आलीये म्हणून. नाही, वरली आहे. अरे मग बीडीडी कुठे? भिडी. हा. हाय, भिडी नाही, वरली आहे, वरली. अरे वरली कुठे? मी तर मुंबईमध्ये आहे. मुंबई आहे म्हणजे तेच वरली आहे. पण वरली आहे का मुंबई आहे? मुंबई वरली आहे. नाही 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 नाही, मला वाटतं मी इंडियामध्ये आहे. हा, तुम्ही इंडियात मध्ये आहे. मग वरली कुठून आली? अरे इंडिया वरली राहते. आपली देश भारत ही अर्थ आहे. भारत अर्थ आहे? हा. अर्थ भारत आहे? हा. मग मून कोण आहे? मून तर चिन्ह मुंबई. कुठे? चेन्नई मध्ये मून आहे? चांदो मामा. अच्छा, चांदो मामा. चांदो मामा. ओ हो, मग मामी कोण आहे? मामा. ओके ओके, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. शांत हो. मला वाटलं आता तू हा, हे तू बनवू शकतोस? हा. बनवू शकतोस? हा. आता मी हे उघडलंय. टॅन टॅन. आता मी दाखवतो. झालं? असं करायचं हा, असं करायचं आणि आणि पट करायचं. हा, असं करायचं. हा. झालं. झालं? किती छान, मस्त. समर्थानी माझ्यासाठी हे एरोप्लेन बनवलंय. आम्ही दोघं जण यातून फिरायला जाणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मगाशी तो मला सांगत होता की माझे मम्मी पप्पा आहेत, पप्पा मम्मी आहे, आई बाबा आहेत, बाबा आई आहे. म्हणजे काय? ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, तो मला मम्मी म्हणतो, माझ्या मम्मीला तो आई म्हणतो, माझ्या वडिलांना बाबा म्हणतो, ह्यांना पप्पा म्हणतो आणि आजीला आजी म्हणतो. तुमच्या आजीला? माझ्या आजीला आजी म्हणजे म्हणतो. त्याची पणजी. त्याची पणजी. ऍक्च्युली त्याची पणजी. छान आहे. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन सर की तुम्ही म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीयेत. एका ऍक्च्युली आम्ही ऑफिसरला इथे भेटायची मला संधी मिळाली, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही आम्हाला इथे लाभले आहात ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो मला जाणून घ्यायचंय की देशसेवेसाठी तर आहेच सगळं, पण जेव्हा वेन इट कम्स टू युअर ओन बेबी तेव्हा काय फिलिंग्स असतात? तुम्ही एवढ्या लांब असता, पोस्टिंग वरती असतात. त्यातला एक क्षण मी सांगेन तुम्हाला की समर्थ कमीत कमी 2 वर्षाचा होता आणि मी अरुणाचल प्रदेशला सर्व्हिस करत होतो. आणि त्यावेळेस फोन कॉन्टॅक्ट म्हणजे कमीच होतो, कारण इथे फोन लागत नाही. क्वचित कधीतरी फोन लागणार. तुम्ही 1 तास अगर ट्राय केला तर तेव्हा एक क्षण लागणार तुमचा फोन. हाय ग. मग मी ड्युटीवर होतो आणि बाईकवर होतो, त्यावेळेस बाईक चालवत होतो. तर हिचा फोन आला की असं समर्थ आजारी आहे म्हणून. म्हणलं ठीक आहे. मग तिने मला फोटो पाठवला. जास्त काही बोलली नाही. तर फोटो बघितला तर ते खूपच सिरियस होता, ICU मध्ये ॲडमिट होता. आणि त्या क्षणी मला एकदम असं वाटलं की मी वडील म्हणून काहीच करू शकलो नाही त्यासाठी. आणि येऊ शकत पण नव्हतो, कारण की तिथं मोस्ट ऑफ 3 दिवस तुम्ही निघाला तरी 3.5 दिवसाचा प्रवास होता बाहेर येईल. आणि बाहेर प्लेननी यायचं असेल तरी तुम्हाला 1.5 दिवस लागेल खाली यायला परत. तर त्या क्षणी माझ्या मिसेसने म्हणजे खूप मला हेल्प केली त्यावेळेस, की मी नसताना तिनं त्याला भरपूर काय व्यवस्थित वगैरे सांभाळलं त्या दिवशी. आई व्हिडिओ कॉल्स होतात की नाही? हो, व्हिडिओ कॉल्स तर होतात, पण तो व्हिडिओ कॉलमध्ये भेटण्यापेक्षा पप्पाला रिअल लाईफमध्ये भेटणं तर जास्त प्रेफर करतो. कारण त्याला व्हिडिओ कॉलमध्ये बघितल्यावरती पप्पाची खूप आठवण येते. पप्पाला मिठी मारावीशी वाटते आणि फोनमध्ये मिठी मारता येत नाही, म्हणून तो पप्पाचे व्हिडिओ कॉल जास्त करून घेत नाही ऍक्च्युली. बापरे, एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला कल्पना नव्हत्या. आणि ह्याची एक सांगेन की गणपती पप्पाला खूप मानतो या पहिल्यापासून. लहान म्हणजे 8-9 महिन्याचा आहे त्यापासूनच. आणि गणपतीला जाऊन कानच सांगणार की माझ्या पप्पाला घेऊन ये म्हणून. तर ही मला फोन करणार, मी 1 दिवस सुट्टी टाकणार आणि लगेच सकाळी 6 वाजता पोहोचणार, ह्याच्या पुढे येऊन गपचूप झोपणार.
आणि तो क्षण त्याला भरपूर आवडतो तो क्षण. आणि त्याला असं वाटतं की गणपती बाप्पा घेऊन आलाय माझ्या पप्पाला बाजूला ठेवलंय, त्याने असं उचलून घेऊन आलाय, बनियानला असं उचलून घेऊन आला आणि ते ठेवलंय पप्पाला, आणि पप्पा आलाय. मग तो एक्सायटेड असतो, पप्पा आला माझा, गणपती बाप्पाने मला पप्पाला घेऊन आलाय. तो जाऊन सांगणार त्यांना गणपती बाप्पा माझ्या पप्पांना घेऊन ये, मध्ये मध्ये जाणार, त्याचं काहीच जे असेल ते गणपती बाप्पाला जाऊन सांगतो, कारण त्याला असं वाटतं की गणपती बाप्पा मॅजिक करतो आणि पप्पांना घेऊन येतो म्हणून. त्याच्यामुळे सगळं त्याचं गणपती बाप्पावरती आहे सगळं. तुम्ही आता म्हणालात की तुम्ही अरुणाचल प्रदेशला होता, तिकडनं येणं खूप कठीण होतं, म्हणजे 3.5 दिवसाचा प्रवास होता. आता कदाचित हैदराबादमुळे तुम्ही आज आमच्या शूटिंगला तरी येऊ शकलात, पण आता जेव्हा तुम्ही परत जम्मू काश्मीरला जाल, जे तुमचं नेक्स्ट डेस्टिनेशन असेल, तर मग तेव्हा कसं असतं, कारण तिथे तर तणाव अजून जास्त असतो. मग अशा वेळेस त्याला मी मिस करणार, कारण की पहिली तर आपली देश सेवा आहे, फर्स्ट प्रायोरिटी तिथे आहे, सेकंड प्रायोरिटी आपली फॅमिली आहे. आणि किती गमती जमती करतो हा, आता केवढा हसवलाय मला. मी म्हणजे त्याच्याशी गप्पा मारू, शॉर्ट मध्ये हसू का काय करू काही समजत नव्हतं, पुरे वाट झाली. नाही खूप छान आहे तो जिम्नॅस्टिक करतो, एरियल डान्स करतो, स्विमिंग करतो, खूप अशा ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये करतो खूप, आणि मस्ती पण तेवढीच करतो. त्याला मुली फ्रेंड जास्त आवडतात मुलांपेक्षा त्याच्या मुली फ्रेंड जास्त आहेत. मी नाही समजता फ्रेंड मुले ऐकतात ना. वाव नाईस, वाव. त्याला मुलीच आवडतात. अरे सोड तुला आई बाबांमध्ये काय आवडतं सगळ्यात जास्त? आईची कुठली गोष्ट आवडते, बाबांची कुठली गोष्ट? मम्मी मला चाटे मारते. चाटे मारते? काय का चाटे मारतेस तू त्याला? ऍक्च्युली तो कधी कधी अभ्यासच करत नाही, मुलींच्याच मागे फिरत असतोय जास्त करून, मग त्याला अभ्यासाला बसवण्यासाठी कधीतरी मला त्याला ओरडावंच लागतं. चाटे मारते कारण तू मुलींच्या मागे, आतापासूनच मुलींच्या मागे सुनबाई आणायला, तर काय करू. तो घरी येतच नाही ऍक्च्युली, मला खेचून त्याला आणावं लागतं. बाबा जाऊ दे आता मुलींना, त्या पण घरी आणि तू पण बाबा घरी आहे. मला ऑफिसला आल्यावर पहिले तेच काम असं, कुठल्या मुलींमध्ये तो आहे म्हणून पहिलं शोधून. पण तो इतका गोडू आहे, काय करणार. कृष्ण आहे तो. नाही हो, कृष्ण आहे तो आमच्याकडचा, आहे ना सोनू? अच्छा, बाबांचा काय? हा, स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. हा स्वीट. आणि पप्पांमधलं काय आवडतं सोनू? मम्मी मध्ये चाटे देते, पप्पा मध्ये खेळणी देतो. आता बघूया की तुला कोण जिंकून देतो ते. ओके, हा एक गेम खेळणार आणि ते तुला जिंकून देणार संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. ओके, नाईस. वाव, 6 पॅक वाला नाही, बेबी पॅक. आपलं जे पुढचं माध्यम आहे ते सामान्य ज्ञानाचं आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, ज्याला उत्तर येतं त्यांनी पटकन ते सांगायचं आणि स्कोअर करायचा. ओके, जास्तीत जास्त स्कोअर. ठीक आहे. भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता? निलगिरी, हिमालय, अरवली, विंध्य. हिमालय. अरवली. ओके. शून्याचा शोध कोणी लावला? न्यूटन, गागा भट्ट, आर्यभट्ट. न्यूटन. आर्यभट्ट. एक पॉइंट मिळाला. मला पण 1 पॉइंट. अच्छा, राष्ट्रीय शिक्षक दिन कधी असतो? राष्ट्रीय शिक्षक दिन 1 मे, 11 नोव्हेंबर, 1 ऑक्टोबर, 15 नोव्हेंबर. डिसेंबर. नाही, 11 नोव्हेंबर. ओके. भारताची आर्थिक राजधानी कोणती? ओके, मुंबई. 2. आणि बाबांचा स्कोर आहे 2. बाबा जिंकले. तुम्हाला मिळत आहे तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. नमस्कार. खूप मस्त आहे हा, आम्हाला खूप मज्जा आली आहे आणि मुळात त्याचं नावच मला खूप आवडलंय, समर्थ. तर मला आजीला विचारायचंय, आजी समर्थ नाव का ठेवलं तुम्ही? ॲक्च्युली समर्थ मला आई बोलतो आणि त्याच्या मम्मीला तो आईला तो मम्मी बोलतो. तर समर्थाचा जन्म होण्यापूर्वीच तो पोटात असताना त्याच्या आई वडिलांनी समर्थ केलं, म्हणजे त्यांनी स्वतःचं घर घेतलं, स्वतःची जागा घेतली, त्याच्यामुळे मी त्याचं नाव त्याचं समर्थ ठेवलं. अच्छा, आबा तुम्ही सांगा, तुम्हाला बाबा म्हणतो ना तो? मला तो बाबा म्हणतो. तो मग खूप खोडकर असून माझ्याबरोबर जेवणात त्याबरोबर मला जेवायला सुद्धा मी भरवायला पाहिजे आणि सायकल चालवणं, मैदानात फिरणं हे सगळं त्याच्याबरोबर मी करू शकतो, पण थोडा गरम डोक्याचा आहे. पण आबा तुम्ही आमची खूप चांगली काळजी घेतली. थँक्यू सो मच. थँक्यू. आता आपण एक गेम खेळायचा आहे, त्यामध्ये मी तुम्हाला काही म्हणींची आद्याक्षरं सांगेन.
म्हणजे जे म्हणींचे शब्द असतात त्याचं पहिलं अक्षर सांगणार, त्याच्यावरून ती म्हण कुठली आहे हे तुम्ही ओळखायचं. आपण सगळ्यांनी मिळून खेळूया, ठीक आहे? ओके. पहिली म्हण आहे ल भा भा. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे. अगदी बरोबर. पुढची बघूया. बा पा पा दी. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. अगदी बरोबर. हुशार आहेत सगळे तुमच्याकडे. त्या टीचर आहेत. हा, टीचर आहेत म्हणून. हो का? ना ये वा. अगदी बरोबर. दे त वे. देश तसा वेश. बालमोहन विद्या मंदिर. तुमच्याशी गप्पा मारून खूपच छान वाटलं आणि हा आता माझा फेवरेट झालाय बरं का. म्हणजे जे काय त्यांनी एक्सप्लेन केलं आणि त्याचं ते तोत्र बोलणं इतकं क्यूट आहे. आता आपण एक काम करायचंय. हा, मी आता फॅमिलीला तर भेटली आहे, पण मला तुमच्या सगळ्या मेंबर्सना सुद्धा भेटायचं आहे चाळीतल्या. तर आपण एक गेम खेळूया, त्यांनाही इन्व्हाइट करूया. आणि हा गेम जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही याला जिंकून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आता आपण खेळणार आहोत एक अत्यंत इंटरेस्टिंग गेम. समोर क्रेट आहे आणि बॉल्स आहेत. तर तुम्हाला हा बॉल त्या क्रेटमध्ये टाकायचा आहे. जितके जास्त बॉल्स असतील तितके जास्त तुम्हाला पॉइंट्स मिळतील. यासाठी तुम्हाला दोघांना मिळणार आहेत 2 मिनिटं. कोण जिंकणार, आई की बाबा? समर्थ कोण? पप्पा. समर्थ जिंकणार. Your time starts now. Your time starts now. बाबांचा स्कोर आहे 6 आणि आईचा स्कोर आहे 7 आणि आईने तुला जिंकून दिली आहे झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. खरं तर एपिसोड होता समर्थचा, पण कालांतरानं तो झाला BDD चाळ नंबर 41चा. तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा तर आम्हाला नक्की ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.